आणि आता बातमी येते भोंदू खरात संदर्भातली। दिवसेंदिवस नवनवे कारनामे खरातचे समोर येतात आणि आता तर असं कळलंय की वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या मालमत्ता आहेत, ज्याच्यामध्ये सोलापूरमध्ये देखील त्याची मालमत्ता असल्याचं प्रकरण आता समोर येत आहे। सोलापूर कनेक्शन, त्यामुळे एक प्रकारे खरातचं उघड होताना पाहायला मिळते। सोलापुरात त्याच्या नावावर मालमत्ता असल्याचं समोर आलंय। 2024 मध्ये खरातने उत्तर सोलापूर तालुक्यातल्या कळमण शिवारात 11 एकर जमीन 2,40,00,000 खरेदी केल्याची माहिती आहे। ही जमीन नियोजित शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करण्यात येणार आहे। खरातच्या नावावर जिथे जमीन आढळली तिथून महाराष्ट्रातील बहुचर्चित प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि खरातने नेमकी याच मार्गावर जमीन खरेदी केली आहे। त्यामुळे सरकार किंवा प्रशासनातील कुणी त्याला माहिती देत होतं का? खरात याचे लागेबांधे सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।